आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघातून साहेबांना 38हून अधिक मताधिक्य आपण दिलं, तरी देखील ही विधानसभेची निवडणूक मी शून्यातनं सोडलो। कारण आजपर्यंत राजकीय जीवनाचे सगळे डावपेच हे आपण सगळ्यांनी तटकरे साहेबांकडून शिकलेलो आहोत। आणि म्हणून ही निवडणूक लढत असताना खऱ्या अर्थाने 2019ला आपण आमदार केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास खऱ्या अर्थाने शहर आणि ग्रामीण भागाचा करत असताना आपल्या मनातल्या अनेक प्रश्न असतील, अनेक विकास कामं असतील, ती खऱ्या अर्थाने सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे। मुरुड शहराला जे मागितलं ते मी दिलं। कदाचित नगरपालिका स्थिर असती तर एवढा विकास माझ्याकडनं झाला नसता, कारण मग अनेक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मागणीप्रमाणे त्या वॉर्डच्या याच्याप्रमाणे थोडासा वादविवादातनं कामं मागे पुढे झाली असती। पण प्रशासक असल्यामुळे मला थोडासा फ्रीडम मिळाला आणि त्या अनुषंगाने प्रत्येक समाजावरीच किंवा प्रत्येक आपल्या जे आपले गट होते त्यांच्याकडनं ज्या ज्या मागण्या आल्या त्याच्याप्रमाणे विशेषतः त्यांना देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला। पण मागच्या फेस्टिवलच्या अनुषंगाने तटके साहेब त्या ठिकाणी आले होते। आमच्या कल्पनाताईंच्या अध्यक्षतेखाली मुरुड फेस्टिवल हा अतिशय सुंदररित्या नियोजनबद्ध करण्याचं ठरवलं, तर काही गोष्टी तटके साहेबांनी त्या ठिकाणी सूचित केल्या। आणि ते खरं आहे की मी आमदार होण्यापूर्वी साळाव ते मुरुड किंवा आगरतांडा रस्ता म्हणजे अतिशय दुरावस्था त्या ठिकाणी होती। आणि म्हणून साहेबांचा आदेश किंवा सूचना की काही झालं तर चालेल, हा रस्ता होणं काळाची गरज आहे। आणि मी त्या मंचावर साहेबांना शब्द दिला होता की साहेब चिंता करू नका, आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ती बऱ्यापैकी हा रस्ता पूर्ण असेल, किंवा पूर्ण असेल, हा शब्द जनतेच्या वतीने मी दिला होता। आणि साहेबांची देखील मला मदत झाली। आणि खऱ्या अर्थाने कित्येक वर्ष दुर्लक्षित असलेला रस्ता किंवा पर्यटनाला चालना देणारा रस्ता हा खऱ्या अर्थाने आपण पूर्ण करू शकलो। त्याचा निश्चित फायदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब आपल्याला झाला। आणि खरं आहे की एकंदर या ठिकाणी येणारा पर्यटन, विशेषतः पर्यटन व्यवसाय करणारी काही आपली कार्यकर्ते असतील, व्यावसायिक असतील, त्यांचे देखील अनेक प्रश्न आपल्यासमोर निश्चित होते। आणि म्हणून तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थाने मी प्रामाणिक प्रयत्न केला। आणि मुरुड शहराच्या सर्व विकासाबरोबरतीच खऱ्या अर्थाने समुद्र किनाऱ्याचं सुशोभीकरण किंवा पार्किंग झोनची अतिशय व्यवस्था चांगली असावी, या पद्धतीने ज्या ज्या सूचना किंवा मार्गदर्शन आपल्याकडनं आलं त्याला विशेषतः न्याय देण्याचा मी प्रयत्न निश्चित केला। खरं आहे की मुख्यमंत्री साहेबांचं माझ्यावरती जास्त प्रेम असल्या कारणाने जे मागितलं ते मला दिलं, हे निर्वार सत्य आहे। आणि म्हणून अनेक माझ्या विधानसभा मतदारसंघातले विकास कामं असतील, विशेषतः कोकणचे भाग्य विधाते बॅरिस्टर अतुल साहेबांचं जे स्वप्न होतं की रेवस रेड्डी रस्ता, हा रस्ता कित्येक वर्ष अशाच पद्धतीने होत नव्हता। पण खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने मी आमदार झाल्यानंतर एक त्यांचा कार्यकर्ता शिष्य म्हणून खऱ्या अर्थाने तळ कोकणाला जाणारा हा चौथा मार्ग एक प्रगतीचा मार्ग म्हणून आपण त्याला तो प्रश्न लावला। आणि खऱ्या अर्थाने सरकारच्या माध्यमातून तो प्रश्न सुटला। आणि मागच्याच 20-25 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीचं उद्घाटन भूमिपूजन झालं, हे आपण सगळ्यांनी बघितलं।
आणि खरं त्या रस्त्याचा माझ्या दोन्ही तालुक्यांना खूप मोठा फायदा होणार आहे। एक तर रेवसकरांचा पूल असेल, जोगंदा साळव पूल असेल, आगरदंडा प्रमाणे असेल किंवा पलीकडे साहेबांच्या ह्याच्यातले आणखी 4 पूल असतील, हे तळटोळकडे जाणारे कोस्टल रोडचे महत्त्वपूर्ण पूल आहे आणि म्हणून त्याचं टेंडर झालं, रस्त्याला अनुमती मिळाली। खरं तर हा 42 मीटरचा रस्ता आहे आणि हा कोकणाला जाणारा सर्व नौका मार्ग असल्यामुळे एक भाग्यरेष आपल्या दृष्टिकोनातून अतिशय घेऊन आलेलं असं मी निश्चित सांगेन। त्यावेळी अंकुश साहेबांचं ते स्वप्न होतं, कदाचित त्यावेळी पूर्ण झालं असतं तर अधिक जलद गतीने आपले दोन्ही तालुके डेव्हलप झाले असते असं सगळ्यांचंच किंवा माझं मत निश्चित। आणि म्हणून हा रस्ता येत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी उद्योग आले पाहिजे ही आपली सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी सन्माननीय खासदार आपले सगळे मार्गदर्शक तटकरे साहेब आज केंद्रातल्या सत्तेमध्ये असल्यामुळे आपल्या सगळ्यांची अपेक्षा अशा निश्चित आहे की मुलुकच्या डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी मोठे उद्योग आले पाहिजे की जेणेकरून या ठिकाणचे माझे कार्यकर्ते असतील किंवा आपले सगळे कार्यकर्ते असतील यांना याच ठिकाणी हाताला काम मिळेल। हा दिघीपूरचा प्रश्न आपल्यासमोर निश्चित आहे। खऱ्या अर्थाने त्याला आत्ता कालच साहेबांनी सांगितलं की केंद्राने त्याला विशेष बाब तरतूद किंवा मान्यता दिली असल्यामुळे अति जलद गतीने थांबलेला हा प्रोजेक्ट जलद गतीने होईल अशी आशा निश्चित आपल्याकडे आहे आणि म्हणून साहेबांना आपण सांगूया साहेब आपण केंद्राच्या सत्तेमध्ये आहात आणि विशेषतः मुलुंडमध्ये एखादा मोठा उद्योग या ठिकाणी आला पाहिजे अशी आमची आपल्याला विनम्र विनंती निश्चित आहे आणि ते आपण कराल अशी आमची खात्री निश्चित आहे। पण पर्यटनाला खऱ्या अर्थाने बढावा देण्यासाठी समुद्र किनाऱ्याचं सुशोभित करणं ही काळाची गरज आहे। जे पर्यटन देशातनं राज्यातनं किंवा जिल्ह्यातनं आपल्याकडे या ठिकाणी येतात, विशेषतः समुद्राचा आनंद घ्यायला येतात, त्याला सुखसुविधा असल्या पाहिजेत आणि म्हणून आपण सगळेच जण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला निधी प्राप्त होऊन हा असणारा आपला समुद्र किनारा पर्यटकांसाठी सज्ज होईल असं मला निश्चित त्या ठिकाणी वाटतं। साहेबांच्या सूचनेप्रमाणे ज्या ज्या विभागामध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत त्याला खऱ्या अर्थाने मान्यता देण्यासाठी प्रयत्न तर निश्चित आपण सगळेजण करतो आणि म्हणून मुलुंडच्या जनतेला जेवढं देता आलं तेवढं सर प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केला। लगभग 287 कोटीहून अधिक निधी या शहराला दिला आहे आणि ग्रामीण भागाला लगभग 10,000 कोटीहून अधिक निधी हे प्रामाणिकपणे दिला आहे। त्याच्यात नॅशनल रोड पण असतील, म्हणजे अनेक मोठ्या योजना पण असतील, पण ग्रामीण भाग मला वाटते 24 पंचायती आपल्या या मुलुंड तालुक्यामध्ये आहेत आणि आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या 24 पंचायत देखील अतिशय सुंदररित्या नियोजनबद्ध कार्यक्रमातून आपल्या सूचनेप्रमाणे त्याचा विकास निश्चित होईल आणि वचन या ठिकाणी निश्चित येतो। खरं तर ही निवडणूक माझ्यापेक्षा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची निश्चित आहे। विरोधकांमध्ये खूप चर्चा असते राज्य लेवलला देशभरात की महाराष्ट्राचं काय होणार, महायुती की महाआघाडी, ही चर्चा नेहमीच आपण मीडियाच्या माध्यमातून सगळ्या बघत असतो आणि मग आपल्या मात्र विचार करतात नक्की काय होणार आहे। पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री आपले नेते अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सगळे सहकारी आपले अजितदाई मंत्री आहेत यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्वांगीण विकास जो केला तो लोकांना निश्चित भावला। शेवटच्या मतदारापर्यंत अनेक योजना, सगळ्या योजना सांगत नाही कारण खूप वेळा साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे, या अनेक योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून केले आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही सभा दिशादर्शक असं मी निश्चित सांगेन। आणि खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकांना भावली निश्चित, विशेषतः माझ्या भगिनींना। खरं तर माझ्या भगिनींना मदतीचा हात घेऊन येणारी योजना आहे। 1500 रुपये कदाचित उद्योगासाठी काही नसतील पण त्यांच्यासाठी ते 15,000हून जास्त असतील असं मला निश्चित वाटतं आणि म्हणून ती योजनेच्या माध्यमातून प्रत्येक माझ्या माता बहिणी चर्चा आहे की या वेळेला काही झालं तरी चालेल पण महायुतीला ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असेल त्या त्या ठिकाणी आपण निवडून देण्यासाठी आपल्या घरातल्या पुरुष मंडळीला, आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगायचं आहे येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये
मग कधी धनुष्यबाण असेल, कधी घड्याळ असेल, कधी कमळ असेल, त्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या निवडणुका आहेत त्या आपल्या सगळ्या ताईमाई आहेत. तर निश्चित यावेळेला प्रयत्न करतील. आणि म्हणून विरोधक आता काही चर्चा करायला लागलेत आणि मग सांगतात की 1500चे 3000 रुपये करू. खरं त्यावेळेला आपला हातात देण्याची दाद आता झाली नाही आहे. पण खऱ्या अर्थाने महायुतीच्या माध्यमातून माझ्या माय भगिनींना तो मदतीचा हात दिला आहे आणि खऱ्या अर्थाने तो मतदारांच्या शेवटच्या जवळ पोहोचेल असं मला निश्चित वाटतं. आणि म्हणून येणारी निवडणूक ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. निश्चित महाराष्ट्र राज्यामध्ये पुनश्च महायुतीचं सरकार येईल हा आपल्या सगळ्यांना आशावाद निश्चित आहे. आणि एकंदर जे वातावरण आता 15 दिवसामध्ये तयार झाले ते महाआघाडीच्या सर्वच लोकांना विचार करण्याजोगी असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आणि म्हणून जे प्रेम माझ्यावरती 2019ला आपण केलं ते 2024ला आपण मतदानरूपी आशीर्वादाने करावं. म्हणून आजची ही जाहीर सभा ही दिशादर्शक निश्चित सांगेल. विरोधकांबद्दल बोलण्यासारखं तसं काय उरलेलं नाही आहे. तर मी नेहमी सांगतो साहेब की माझी लढाई माझ्याशीच आहे. तर मला 2019ला 34,000 आपण निवडून दिलं, साहेबांना 38,000 दिलं, तर 34च्या डबल मला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. कारण प्रत्येक कामामध्ये मी खऱ्या अर्थाने झोपून दिले, कार्यकर्ता म्हणून काम केलंय. कुठेही आमदाराचा आवेश मी आणून दिला नाही आहे. थोडंसं कपड्यांचा बदल झाला हे निश्चित आहे. कारण 2019ला मला वाटते पॅन्ट शर्ट दुकान होतं. काही कार्यकर्त्या सूचनेवर मी बदल केला कारण तो राजकारणामध्ये करावा लागतो असं माझं मत आहे. आणि शेवटी चेहरा हा महत्वाचा आहे की दिसणे महत्वाचं असं एकंदर सगळ्यांचं मत आहे. आणि मग मुरुडचे सगळे आमच्या नेतेगण सांगायचे थोडंसं बदलूया, संदीपभाईचा जास्त आग्रह करायचे. त्यातून बदललेला महेंद्र पण बाकी काय मी बदललेला नाही आहे. जो आहे तो महेंद्र कायम तसाच आहे, पुढेही तसाच राहणार. त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही हा शब्द या ठिकाणी निश्चित देतो. खरं तर शेका पक्षाविषयी आज काय बोलण्यासारखं नाही आहे. पण खरं शर्मेची बाब निश्चित आहे त्यांच्या दृष्टीने की जयंत पाटलांनी एका मंचावरून भाष्य केलं होतं की मी मरेन पण काँग्रेसची पायरी चढणार, म्हणजे काँग्रेस भोनची पायरी चढणार नाही आहे. दुर्दैवाने आपल्या सगळ्या वातावरणाने परवा त्या महाशयाला काँग्रेसचे 1 नाही 2 नाही 3 नाही 4 पायऱ्या चढवा लागल्या. हे आपण तेव्हा सत्य बघितलं. आणि उमेदवार देताना तर त्यांनी गंमतच केली आहे सगळी की नवीन चेहरा दिलाय. कदाचित भावला तर भावला, कारण मी त्यांच्या भावाला मागच्या 2019ला पराभूत केलं. साहेबांच्या कृपा आशीर्वादाने जयंत पाटलांच्या मुलाला म्हणजे रुपालला मी पराभूत केलं. आता पुन्हा साहेबांच्या आशीर्वादाने त्यांनी जी उमेदवार उभी केली आहे चित्रा पाटील तिलाही पराभूत करणार चांगल्या मताने. हे त्रिवार सत्य आहे. कारण आज त्यांच्याकडे पूर्ण कार्ड खेळायचं नाही आहे. आणि ज्याने आयुष्यभर लोकांची घरं फोडली, संसार उद्ध्वस्त केले, अनेकांना रस्त्यावरून सोडले, याची देही याची डोळा, त्यांचं घर कुठे आपल्याला बघायला मिळाले, हे परमेश्वरचे देण असं मी निश्चित सांगेल. जे पेरलं ते उगवतं आपल्या भाषेमध्ये, पण शेतकऱ्याची मुलं. आणि म्हणून लढाई माझ्याशी आहे. आणि म्हणून मोहिते साहेबांनी मग सांगितलं की एक दादा अण्णा आपल्या बॅटरी घेऊन शोधतात मतदार कुठे आहेत ते. असं होत नाही आहे. त्या शेवटी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी लोकांमध्ये जाऊन ते करावं लागतं. अचानक झोपेत उठून दिवाळ स्वप्न बघायची आणि मी झालो पंतप्रधान असं कधी होत नाही आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज मंचावर तटकरे साहेब आहेत, राजकीय गेमर आहेत, कधीही गेम करू शकतात. त्यामुळे कुठेही चिंता करायचं कारण नाही आहे. आणि मी बिनधास्त आहे. कारण पहिल्या निवडणुकीमध्ये मोहिते साहेबांनी सांगितलं तेव्हा आमची सगळ्यांचीच फारकत होती. त्यामुळे मोहिते साहेब कदाचित माझ्या बरोबर असते आणि साहेबांची उमेदवारी नसती तर त्याची गोळागिरी मी करून आपला जावं. ह्याला मिळाले 3-3.5 मतं, भारतीय जनता पार्टीला त्यावेळी मिळाले 6,500 मतं आणि मी 16,000 पडलो. कदाचित त्या डबल याने मी आठावरती आलो असतो. पण 2014ची निवडणूक हारल्यानंतर मी खऱ्या अर्थाने निश्चय केला की 2021ची निवडणूक मी जिंकणार. आणि म्हणून ईर्ष्येने कामाला लागलो. लोकांनी स्वीकारलं. एकाच एक 4 करत आज एवढा जनसमुदाय माझ्यासमोर आहे. आणि खऱ्या अर्थाने जे प्रेम तुम्ही मला दिलं आहे मुरुडच्या जनतेने ते अपार आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशाही वातावरणामध्ये साहेबांना जे मताधिक्य माझ्या मतदारसंघाने दिले ते खरं अर्थाने दिशादर्शक आहे. आणि आपल्या जनतेच्या कृपा आशीर्वादाने जो साहेबांना मी शब्द दिला होता त्याच्यापेक्षा दुप्पट मताधिक्य या मतदारसंघाने दिलं. आणि म्हणून त्याच्या तिप्पट मला मिळावं अशी अपेक्षा आहे. कारण साहेबांनी काल देखील सगळ्याची सभा त्यांच्या मार्गदर्शन आपण घेतली. खूप छान त्या ठिकाणी नेतेगण किंवा कार्यकर्ते जवळ साहेबांनी आपल्या परीचा आदेश दिला. आजही त्यांचा आदेश आपल्याला ऐकायचा आहे. म्हणून अतिशय सुंदररित्या नियोजन केल्याबद्दल
आयोजकांना धन्यवाद देतो. किंबहुना मंचावरील सर्व युतीचे महानेत्यांना क्षमा मागतो मी, काय सगळ्यांची नावं घेऊ शकतो नाही, कारण मग साहेबांनी सांगितलं जास्त साहेबांचं मनोगत ऐकायचं आहे. म्हणून साहेब आपल्या आदेशाप्रमाणे जी सेवा करता आली जनतेची प्रामाणिक केली. पुनश्च आमदार म्हणून, कारण या मतदारसंघाचा इतिहास आहे, शेतकरी कामगार पक्षाव्यतिरिक्त कुठलाही पक्षाचा डबल दुसऱ्यांदा आमदार झाला नाही आहे. तो रेकॉर्ड देखील माझ्या नावावर निश्चित येणार आहे. आणि म्हणून 2024ची निवडणूक ही तुम्हा आम्हासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून 20 तारखेच्या होऊ घातलेल्या मतदान दिवशी आपण सगळ्यांनीच जसं प्रेम माझ्यावरती 2019ला केलं, त्याच्यापेक्षा दुप्पटीने किंवा तिप्पटीने खऱ्याने आपल्या सगळ्या मित्र परिवारांना, नातेवाईकांना जे जे आपल्याला जमेल त्या पद्धतीने 2 नंबर माझं नाव आहे, त्याच्या समोरचं धनुष्यबाण सगळ्यांच्या मनामत आहे, त्याच्या समोरचं बटन दाबून मला खूप मोठ्या प्रकारे निवडून द्या आणि आपली सेवा करायची संधी द्या, एवढंच या ठिकाणी सांगतो. 4-5 दिवस अगोदर प्रचंड पद्धतीचा प्रकार उन्हाळा होता आणि महेंद्र शेठ आज तुमच्या प्रचाराच्या निमित्ताने हा जरी पंखा जरी लावला नाही तरी वातावरणामध्ये आलेली शिथिलता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जोश निर्माण करणारे आहेत. पण या थंडीच्या वातावरणामध्ये उद्गारशान पांघरत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने तुम्हाला विधानसभेवरती पाठवण्यासाठी सारेजण सज्ज झालेले त्याच्या माझ्या मनामध्ये काय राजकारणामध्ये सिकंदर अनेक वेळा होत असतात. काल त्यांनी मला बॅग दिला होता, आज बॅग द्यायला विसरले. काल बॅग होता धनुष्यबाणाचा वकील साहेब, आज ते विसरले. अधिकबाई तो बॅग मी पहिल्यांदा लोकांना दाखवला काल सगळ्या भागातल्या जनतेला. हा छोटा आहे आणि मी सांगितलं की ज्या धनुष्यबाणाच्या विरोधात माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या सगळ्या राजकीय लढ्याच्या चिन्हाच्या विरोधामध्ये झाल्या. पण राजकारणातला फेरबदल हा राज्याच्या सत्तेसाठी नसतो, तो समाजकारणासाठी असतो. तो विचार मनामध्ये ठेवत ज्यावेळेला मी इंडियामध्ये सहभागी झालो, राजाच्या सत्तेमध्ये सहभागी झालो, आज आयुष्यात पहिल्यांदाच धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मतदान करा असं सांगण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी या सगळ्या मतदारांनी, शिवसेनेचे मतदार असतील, भारतीय जनता पक्षाचे, कमळाचे मतदार असतील, या साऱ्यांनीच आशीर्वाद रूपी ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी केली. 18व्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये जाण्याची अतिशय उत्तम पद्धतीची संधी तुम्ही द्यायला, देशामध्ये त्यावेळेला वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. 18व्या लोकसभेला ज्यावेळेला देश समोर गेला त्यावेळेला देशामध्ये एक वेगळं वातावरण इंडिया आघाडीने जाणीवपूर्वक तयार केलं. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. खंडाप्राय असलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर अनेक धर्मीय लोक या देशामध्ये राहतात. न मोजता येणार इतक्या भाषा या देशामध्ये आहेत. या सर्व समाजाला, सर्व धर्मियांना एकसंघपणाने कशा पद्धतीने पुढे चालवतील असा विचार त्या कालावधीमधल्या सत्ताधीशांना आणला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन झाली. त्यांनी जगभराचा राष्ट्रांचा अभ्यास केला आणि तुमच्यानी माझ्या देशाला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था. त्या संसदीय प्रणाली व्यवस्थेमध्ये जगाच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये घडलेल्या गौतम अदानी आणि मुकेश अंबानीच्या मताचं मूल्य जेवढं आहे तेवढंच माझ्या मुरुड शहरातल्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या माणसाच्या मताचं मूल्य सुद्धा समान ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे. आणि म्हणूनच या लोकसभेच्या निवडणुकीला एक वातावरण निर्माण करण्यात आलं की पुन्हा एकदा जर काय भारतीय जनता पक्षाप्रणित इंडियाचं सरकार त्या ठिकाणी येईल आलं या देशातील संविधान संपलं. आम्ही सतत सांगत आलो मोदी साहेबांपासून तर माझ्यापर्यंत असलेल्या उमेदवारांच्या बद्दल मी सर्वजण कसा ओढून सांगत होतो, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातील संविधान हे कधी बदललं जाणार नाही. पृथ्वी तलाचं अस्तित्व असेपर्यंत या देशाचं संविधान शाश्वत त्या ठिकाणी. लोकांच्या मनामध्ये इतकं खोलवर रुजवण्यामध्ये हे संबंध इंडिया आघाडीचे किंवा आजच्या महाविकास आघाडीचे नेते इतके यशस्वी झाले, त्याच्यातून आम्ही जनतेला बाहेर काढण्यामध्ये फारसं यश मिळालं. देशातल्या जनतेने एक बहुमत दिलं पण आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं इंडियाचं सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित. मलाही 2019 सालामध्ये तुम्ही संसदेवरती निवडून गेलो होतो. 5 वर्ष विरोधी पक्षाच्या वाक्यावरती मला पक्षाची संधी मिळाली. घोषणा देणं, ओरडणं, सभात्याग करणं याच्याखेरीज 5 वर्षामध्ये उल्लेखनीय काम करता आलं नाही. संसदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काम करता आलं, पण काम करत राहणं हाच माझा धर्म आहे आणि हाच माझा विचार आहे आणि हाच माझा
समाज आयुष्यभरात. पण इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालो. स्वर्गीय समाजसेवाने आम्हाला विचार दिला की बहुजन समाजाचा व्यापक हित तुम्हाला साधायचा असेल तर तुमचा सत्तेमधला सहभाग त्याने करण्याचा. होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्याची कल्पना दिली. केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकार त्यांनी त्या ठिकाणी नक्की करून दिले. घटनेमध्ये केंद्राने करायच्या उपाययोजना, राज्यांनी करायच्या उपाययोजना आणि दोघांनी संयुक्तपणाने करायच्या उपाययोजना. देशामध्ये आज भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएचं सरकार असेल तर महाराष्ट्राचं सरकार सुद्धा त्या विचाराचं असलं तर या महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्याची ताकद आणि शक्ती मिळू शकते आहे. याच विचारधारेतून आम्ही सत्तेमध्ये झाले. सत्ता हे उपभोगण्याचं साधन असू शकत आहे. सत्ता हे जनतेचं सेवा करण्याचं प्रभावीपणाचं साधन आहे. आणि म्हणत या व्यासपीठावरती माझे असंख्य जुने सहकारी बसले. ज्या वेळेला मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, स्वप्नातही मनामध्ये मी कधी आणलं नव्हतं की मला लोकसभेची निवडणूक लढायचं आहे. माझ्या या जंजिरा मुरुडच्या शहरासाठी ज्या ज्या काही गोष्टी करण्याची तत्परता त्या कालावधीमध्ये दाखवली, त्या सर्वच गोष्टी करण्याच्या दृष्टीतून मला पावलं धरकड. महेंद्र शेठ बोलून गेला तुम्ही चुकून. तुम्ही म्हणालात की कोण सत्तेवरती नव्हतं म्हणून मला काम करतात. आपली माणसं सत्तेवरती असलीच पाहिजे. प्रशासक हा शासकीय अधिकारी, पण स्थानिक स्वराज्य संस्था ती आता आपलीच ही. मला अशी अपेक्षा आहे की पुढे आपण असंच व्यासपीठावरती एकत्रित असतो. तुझा भाऊ अजिबात दाखवू नका. ऐसा देखो, इधर देखो, इधर उधर मत देखो, मेरे तरफ देखो. आग से आग लगाओ, आग से आग मिलो. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सर्वांगीण पैचा विचार त्या ठिकाणी करता येतो. कारण या शहरातल्या गरजा काय आहेत, या शहरातल्या उद्याच्या भवितव्याच्या भावना काय आहेत, त्याचं प्रतिबिंब सर्वांच्या मार्फत आपण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फरक त्या ठिकाणी. आज मला आनंद वाटतोय की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार एकनाथरावजी, देवेंद्रजी, अजितदादांच्या नेतृत्वाखाली तयारी. अनेक वेळा टीका टिप्पणी केली जाते आणि प्रामुख्याने महाविकास आघाडीचे नेते तर सातत्याने या संदर्भामध्ये बोलतात. अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते सुद्धा या संदर्भामध्ये सातत्याने आमच्यावरती टीका टिप्पणी करत आले. आमचा सत्तेतला सहभाग हा कुठल्या विचारधारावरती आधारित. होय, 2019 सालामध्ये महेश मध्ये तुम्ही सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे. 2019 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढले. स्पष्टपणाचा कौल त्या कालावधीमध्ये मिळाला. भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती 105 जागा आणि त्यांचे मित्र पक्ष 10 असतील आमदार. शिवसेनेचे एकत्रित जागा 56 आणि त्यांचे मित्र पक्ष असतील 5. दोघांची जरी कमळ आणि धनुष्यबाणाची बेरीज केली तरी 161 होतो. स्पष्टपणाचं बहुमत राज्यामध्ये युतीच्या सरकारला त्यावेळेला मिळालं होतं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षाच्या बाकावरती पक्षाचा कौल जनतेने स्पष्टपणाने दिला. राजकारणामध्ये काही घडामोडी करतात. मुख्यमंत्री पदावर वाद त्या कालावधीमध्ये निर्माण झाला. का झाला, कसा झाला याचा तपशील मला माहिती आहे, पण त्याचं विश्लेषण करण्याची याची वेळ. पण आम्हाला कधी वाटलं नव्हतं ज्या सोनिया गांधींच्या वरती प्रचंड टीका सामना वर्तमानपत्रातून केली गेली. अनेक वेळेला उद्धवजींनी सोनिया गांधींच्यावरती प्रहार दिले गेले. त्यावेळेला सोनिया गांधी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या नेतृत्वाखालच्या, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी होईल असं या राज्यातल्या जनतेला कधी वाटलं नाही. एकदाच घडलं. 1980 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची एकही उमेदवार महाराष्ट्रामध्ये उभा केला नाही. ते केवळ बॅरिस्टर अंतुले साहेबांची त्यांची अत्यंत घनिष्ठ मैत्री होती. म्हणूनच त्यावेळेला एक धाडस एका पक्षाच्या नेतृत्वाने त्या कालावधीमध्ये. त्यानंतर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळे कंगोरे निर्माण झाले. पण 19 सालामध्ये आपण पाहिलं त्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेला सत्तेवरती आलं. नैसर्गिक होतं का आणखी काय होतं त्याच्याबद्दलचं भाष्य करण्याची आजची वेळ. परंतु सत्तेच्या सारीपाट्यावरचे वेगवेगळे डाव त्यावेळेला खेळत असताना अनेक वेळेला राजकीय तडजोडी त्या ठिकाणी होत. अनेक वेळेला टीका टिप्पणी होती आमच्यावरती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा अर्थाने भारतीय जनता पक्षावरती जाऊ शकतो. जर काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षावरती गेला याच्याबद्दल जर काय कोणाच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण होत असेल तर 19 सालामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुद्धा कसा सहभागी झाला असे प्रश्न निर्माण होते. आज या राज्याला स्थिरतेची आवश्यकता. देशामध्ये ज्या वेळेला एक काळ असं होता की एक खाली काँग्रेस पक्षाचं सरकार या देशामध्ये सतत राहिलं होतं. एक अपवाद झाला की ज्या वेळेला आणीबाणीच्या कालावधीमध्ये या देशाच्या जनतेने पूर्णपणाचा एक संताप व्यक्त केला. आणि म्हणूनच मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं संविधान आपलं मजबूत करून दिलेलं आहे की 77 सालच्या निवडणुकीमध्ये इंदिराजींचाही पराजय झाला आणि संजय गांधींचाही पराजय झाला आणि देशामध्ये जनता पक्ष एकत्रित सत्तेवरती आला. त्यावेळेला
जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखालच्या जनता पक्षात सर्व राजकीय पक्ष विलीन झालेले. आघाडीचं राजकारण नव्हतं, एका पक्षाचं राजकारण होतं. पण पुन्हा एकदा या देशाच्या जनतेने इंदिरा गांधींना सत्तेवरती 1980 सालामध्ये आणलं आणि त्याच्यातून सुद्धा एक त्यांची वाटचाल झालेली पाहिली. 1989 सालापासून ते आजपर्यंत या देशामध्ये आघाडीची सरकार. तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकेकाळी स्पष्टपणाचं काँग्रेसचं बहुमत असलेली सरकार आपण 1960 सालापासून पाहिली. 1 मे 1960 साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांने महाराष्ट्राचा मंगल कलश शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावर पासून सलग काँग्रेस पक्षाची सत्ता या महाराष्ट्राने अनुभवली. पण 95 सालामध्ये राज्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यावेळेपासून आजही राज्याच्या राजकारणामध्ये आघाडीचं किंवा युतीचं राजकारण आहे. आम्ही सहभागी झालो. आज मला समाधान वाटतं की या घेतलेल्या निर्णयाचं फलित पाहायला मिळतं. वेगवेगळ्या योजना या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी राबवल्या जाऊ शकतात. असंख्य माझ्या मुस्लिम समाजातल्या भगिनींनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला. शेवटी ज्या काळातल्या या योजना ज्या पद्धतीने या राज्याच्या महायुतीच्या सरकारने देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये पुढाकार सर्व तिन्ही पक्षाच्या नेतेमंडळींनी घेतला, लाडकी बहीण नावाची योजना आणली आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 2,30,00,000 महिलांच्या खात्यात थेटपणाने आज 7,500 रुपये जमा. अनेक वेळा टीका टिप्पणी केली जाते आणि अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला जातोय. आज मी सवाल विचारतोय या विरोधकांना की या योजनेचा फायदा सर्व धर्मीय महिला भगिनींनी झाला. कधी असं कोणी नजरेसमोर ठेवलं नाही की हा या धर्माचा, हा या धर्माचा, हा या समाजाचा, हा या समाजाचा. कारण आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे सामाजिक संत जपणारे कार्यकर्ते आहोत. त्या सिद्धांतावरती वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातून सर्वांनाच एक ताकद आणि शक्ती मिळण्याचा प्रयत्न आज या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला पाहिजे. गॅस सिलेंडर मोफत, महिलांना 50% एसटी मध्ये प्रवास करण्याचं मोफत सवलत, 8 लाख रुपयापर्यंत आर्थिक उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंब कुठल्याही धर्माचा असेल तर त्यांना त्यांच्या मुलींचं उच्च शिक्षण, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, पायलट व्हायचं असेल, आर्किटेक्ट व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल तर त्याचा सगळा खर्च आता महायुतीचं सरकार त्या ठिकाणी. ही ज्याला लाडकी बहीण योजना आणली त्याला विरोधकांनी टीका टिप्पणी केली. आज माझा आभार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांनी त्यावेळेला टीका टिप्पणी केली की ही योजना फलितच होणार नाही आणि ही योजना ज्या दिवशी होईल त्याला महाराष्ट्र आर्थिक डबघाईस येईल. मला श्रीमंतांच्या जनतेने 2009 सालामध्ये निर्वाचित केलं. त्याला या राज्याचा 50वा अर्थसंकल्प मांडला. माझ्या नशिबी लिहिलं होतं की राज्याचा अर्थसंकल्प मी 50वा मांडला. याच वेळेला मुरुडच्या अंजुमन इस्लामी संस्था 100 वर्षापूर्वी स्थापन झाली. त्याला 50 लाख रुपये देण्याचं भाग्य मला मिळालं. ते 14-15 वर्षापूर्वी करायचं. माझ्यासाठी सांगण्याचा काय प्रयत्न आहे की मी अर्थसंकल्प मांडलाय, आम्हाला अर्थव्यवस्था काहीतरी कळतं. पण त्याला आभास निर्माण केला महाविकास आघाडीच्या नेत्याने की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जर काय त्या ठिकाणी अंमलामध्ये आली, राज्य डबघाईशी, राज्य कर्जबाजारीच्या ठिकाणी काही हस्तकांना हाताशी धरण्यात आलं. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. महाराष्ट्रातल्या तमाम महामौलींच्या स्वाभिमानासाठी केले गेलेल्या योजनांच्या वरती न्यायालयाच्या माध्यमातून स्थगिती आणण्याचं जाणीवपूर्वक सामाजिक पाप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या कालावधीमध्ये केलं. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आणि ज्या वेळेला पुन्हा एकदा सुरुवात झाली त्यावेळेला सांगितलं की खात्यात पैसे जमा झाले, लगेच काढून घ्या कारण कोणतरी काढेल. किती लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वतःला नेते म्हणतात. अनेक महाविकास आघाडीमध्ये आज महिलांचं नेतृत्व करणारे नेते आहेत. त्यांनी तर अनेक वेळेला असं सांगितलं की 1500 रुपयामध्ये तुम्ही महिलांना काय त्यांना विकत घेतात. ते महाराष्ट्रातल्या कष्टकरी असलेल्या महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मार्फत त्या ठिकाणी होतोय. याचा निषेध माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांनी करतोय. आणि खऱ्या अर्थाने आज मला सांगायला पाहिजे की रक्षाबंधनाचा दिवस आणि भाऊबीजेचा दिवस आपल्या जसं ईद आहे तसं आज हिंदू धर्मामध्ये बहीण भावाचं पवित्र नातं अतूट बंधनाचं कसं असतं त्याच्यासाठी 2 दिवस 365 दिवसापैकी आहे. त्यातला पहिला दिवस नारळी पौर्णिमेचा दिवस, ज्याला माझा तमाम कोळी बांधव दर्यामध्ये जातो, दादा अर्पण करतो. त्या दिवशी रक्षाबंधनाचा पवित्र दिवस असतो. त्या रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी 2 दिवस अगोदर तुमची लेख असलेल्या अतिथींनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशांनी 3,000 रुपये माझ्या महिला बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले आणि रक्षाबंधन करणाऱ्या महिला भगिनींना खऱ्या अर्थाने भावांनी या 3 भावांनी द्यावे. दुसरा पवित्र दिवस भाऊबीजेचा येतो आणि भाऊबीजेच्या 4 दिवस अगोदरच
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे त्या ठिकाणी जमा झाले आणि आज 7,500 रुपये ते माझ्या महामाऊलीच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा झाले. टीका टिप्पणी करताना जरा सुद्धा भान राहिलं नाही. इतक्या प्रचंड शब्दामध्ये टीका टिप्पणी केली गेली. आणि परवाच्या दिवशी महेश मोहिते साहेब, विलास नाईक साहेब, तुम्ही वकील आहात. या महाविकास आघाडीचा ज्यावेळेला जाहीरनामा प्रसिद्ध झाला, राहुल गांधी आलते, मल्लिकार्जुन खरगे होते, उद्धव ठाकरे होते, शरद पवार साहेब होते, त्यावेळेला त्यांनी त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आमचं सरकार आल्यावर महालक्ष्मी योजना आम्ही आणू आणि आम्ही 3,000 रुपये देऊ. जी योजना आणल्यावर महाराष्ट्र कर्जबाजारी होणार होता, ती योजना आता तुम्ही सत्तेवरती आल्यावर 3,000 रुपये देणार. म्हणजे ते खोटं होतं का आताच खरं आहे? महाराष्ट्रातली जनता ही अत्यंत प्रगल्भ आहे. महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणाचं ज्ञान त्या ठिकाणी आहे की महायुतीच्या सरकारने सुरू केलेली योजना आम्ही वचननाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की या महाराष्ट्रातला 23 तारखेला कळून अलिबागचा आमदार महेंद्र दळवी असा दिसेल, तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेला सरकारमधून डिसेंबरचा अधिवेशन येईल, त्यावेळेला युतीमध्ये 1,500 वरून 2,100 रुपयापर्यंत करण्याचं अभिवचन महायुतीच्या सर्वंकष नेत्यांनी त्या ठिकाणी दिले. महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मायमाऊलींचा विश्वास या 3 बाबांच्या वरती आहे. ज्यांनी विरोध केला त्यांच्यावरती बिलकुल असंच काही कारण नाही. ते मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी टीका टिप्पणी जरूर व्हावी, सिद्धांतावरती विचाराच्या अधीन त्या ठिकाणी व्हावी. पण टीका टिप्पणी करत असताना सर्वंकष पैकीचे विचारधारा बाजूला टाकत व्यक्तिगत विचारधारेवरती ज्याला टीका टिप्पणी केली जाते त्यावेळेला जनतेला ते आवडत नाही. खरं आहे की लोकसभेच्या निवडणुकीला वातावरण सगळं वेगळं होतं. लाडकी बहीण योजना संबंध महाराष्ट्रामध्ये लागू झाली. शेतकऱ्यांच्यासाठी 14,000 रुपयाची शेती पंपाची वीज माफी राज्य सरकारने दिली. निर्यातीच्या धोरणामध्ये आम्ही सर्वांनी जाऊन दिल्लीला नरेंद्र मोदी साहेबांनी अमित भाईंना साकडं घातलं की कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा कोणी कृषी मालाचं उत्पादन करणारे शेतकरी असेल, निर्यात बंदी याच्या पुढे केली जावी आणि आयाताचं धोरण अशा पद्धतीने केलं जावं, इम्पोर्टचं, ज्याच्यातून माझ्या या देशातल्या कष्टकरी असलेल्या बळीराजाच्या त्यांनी उत्पादित केलेल्या धान्यमालाला योग्य तो त्या ठिकाणी भाव मिळेल, ही कल्पना सुद्धा भारत सरकारने त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने होती. आज कांद्याचे दर वाढले, शेतकऱ्यांना मिळाला, सोयाबीनचे दर वाढले, किमान आधारभूत किंमत त्या ठिकाणी केली गेली. भाताचा दर आज किमान आधारभूत किमतीवरती राज्य आणि भारत सरकार त्या ठिकाणी खरेदी करत आहे. आणि आपलं सरकार, आपलं होय महायुतीचं सरकार प्रत्येक क्विंटल मागे 1,500 रुपयाचा बोनस देत आहे. हा निर्णय केवळ या सरकारच्या माध्यमातून होऊ शकला, बाकी कोणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकत नाही. अशा वेळेला एक विश्वासार्थाची कल्पना घेऊन या निवडणुकीला तुम्हाला आणि मला सामोरं त्या ठिकाणी महेंद्र दळवीच्या कामाचा आलेख त्यांनी केला. या शहरामध्ये त्यांनी दिलेल्या योजनांचा सुद्धा आलेख केला. गेल्या 31 डिसेंबरला मुरुड महोत्सवाच्या निमित्ताने मला बोलवलं होतं. त्याला मी त्यांना सल्ला दिला वडिलकीच्या नात्याने. तुम्हाला प्रचंड प्रमाणाचा निधी एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्फत मिळतोय. तुम्हाला इतर कुठल्याही ठिकाणी वापरत असेल तर तुमचा अधिकार आहे. पण ज्या कारणामुळे 2019 सालामध्ये तुम्ही विधानसभेवरती निवडून आला, तो म्हणजे शाळा होते मुरुडचा रस्ता, त्या रस्त्याची झालेली दुर्दशा लक्षामध्ये घेत कोणाला तरी त्यावेळेला पराभूत केलं गेलं. तुमच्या गळ्यामध्ये विजयाची माळ टाकली गेली. आता तुमची कसोटी. मी त्यांना नांदगावला कार्यक्रम होता का कुठं कार्यक्रम द्या मुरुडला नाही नांदगाव नंतर ते भुईभुईला आलो. हे बेलोसेना काय काय वेळेला विसरतात. त्यांच्यावरती पण मी येणार आहे, पण थोड्या वेळाने येणार आता लगेच नाही. अरे बोललं पाहिजे ना, अरे असं काय चुकीचं काय करतात. मुरुडला मी आलो, ज्यावेळेला मी ह्याला मध्ये बसत होतो त्यावेळेला तुम्ही त्यांना मला बाजूला बसतो. मला माहित नव्हतं की तुम्हाला त्याला नंतर जवळ घ्यायचं, ते मला माहित होतं. पण काय करायला वाटतं असं वागू द्या का. त्यावेळेला मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही यावेळेच्या बजेटमध्ये शाळा ते मुरुडच्या रस्त्याच्यासाठी निधी उपलब्ध करा. तेव्हा ऐकलं, रस्ता झाला, फायदा झाला, पर्यटक प्रचंड प्रमाणावरती वाढले. लोकसभेला मला भरभरून मतं महायुतीचा उमेदवार म्हणून मुरुडकरांनी माझ्या पत्रामध्ये झोडी फाटेल इतकी दिली. या तालुक्यातल्या आणि या शहरातल्या सर्व नागरिकांचं एक दुःख होतं, प्रचंड प्रमाणावरती दुःख. देशाच्या कानाकोपऱ्यातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून, कदाचित काही वेळेला जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या सगळ्या शहरामध्ये येतात.
या शहराला इतिहास आहे, भूगोल आहे आणि उद्याचं भवितव्य आहे. या शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या मनामध्ये आणि इथे राहणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये शल्य असत. एक गावा मी आतिकबाईच्या घरात गेलो ना, का या रस्त्याच्या इशाशिवाय काही बोललेच नाही कधी. आपण जायचो 2 घास खायच्या आधी, चाय कोपर द्यायच्या आधी पहिला त्याच बोलायचे रस्ता कावा करता झाला, त्याचा फायदा झाला. असंच माझा नेहमी ऐकायचं. आणि या आजूबाजूच्या सगळ्यांचं सगळं नाही काय तू माझं ऐकत आलं जास्त, त्याचा फायदा तुम्हाला जास्त आहे. हलक्या कानाचे राहू नका. कान सोन्याचे असले पाहिजे, पित्याचे ठेवले तर मग परिस्थिती बिघडेल. तुम्हाला विक्रम मोडायचा आहे. आणि या मतदारसंघाचा इतिहास आहे ज्याचा तुम्ही सांगितलं. तो इतिहास तुम्हाला फारसा माहित नव्हता, तो मी तुम्हाला सांगितला की या मतदारसंघामध्ये अमन सालापासून बिगर शेका पक्षाचा आमदार एकदा झाला, खानविलकर साहेब झाले, नारायणराव भगत साहेब झाले, मधुशे ठाकूर साहेब झाले. एकदा संधी मिळाल्यानंतर परत शेका पक्षात आमदार. 2019ला तुम्हाला जनतेने निवडून दिलं. आता हा इतिहास कायमचा पुसून टाकत तुमचं नाव त्या ठिकाणी कोरायचं आहे, कारण तुम्ही या मतदारसंघाचा प्रधान थोडं ऐका. फक्त निवडणुकीपुरतं नाही, काय नाही. निवडणूक संपल्यावर विसराल ऐसा काय करू नको बाबा. भवितव्य बरं बेलो तर अजिबात ऐकू नये. कधी बिघडवलं त्याचं काय सांगता येणार होतं काय. इथे काही तो माझा माणूस तिथून भाजपमध्ये गेला, नंतर तुमच्याकडे आला, त्याच्या आधी तिकडं असू द्या बाबा, पण तो आमच्या जीवाभावाचा राहा. त्याच्या सर्वांचा चांगला फायदा आहे. हे सगळं व्यासपीठ हे असंच पैसे राहायला पाहिजे, ज्याच्यातून महाराष्ट्राच्या व्यापक हिताची खबरदारी घेऊन तुम्हाला मला पुढची वाटचाल त्या ठिकाणी करा. आणि ती कण्यासंदर्भातली विचारधारा आपल्याला करायची आहे. काल संध्याकाळी आपण कण्याच्या भूमीवरती ऐतिहासिक विराट सभा झाली आणि या सभेने सुद्धा एक चित्र म्हणून शहराचं आणि ग्रामीण भागातलं स्पष्ट केलंय की लोकसभेच्या पेक्षा जास्ती शुद्ध माप आता या मतदारसंघात तुमच्या पाठीमागे 100% उभं राहील. त्याच्या कोणाच्या मनामध्ये संघ आणि संग्राम. विकास कामाची प्रक्रिया ही अव्याहत पाण्यात चालू राहतात. ही एक निरंतर प्रक्रिया. निवडणुका येतात जातात. समाजाची तुमचं असलेलं ऋण काय पद्धतीने तुम्ही अधोरेखित करता याच्यावरती तुमचं राजकीय भवितव्य लोक त्या ठिकाणी ठरवतात. ते ठरवण्याच्या दृष्टिकोनातून निर्णायक पद्धतीच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरू शकतं. भाई मला 18व्या लोकसभेमध्ये दिलं. 4 तारखेला संध्याकाळी निकाल लागला, त्यावेळेला अजितदादांचा फोन आला की अमित भाईंचा फोन आलाय, उद्या इंडियनची बैठक सकाळी 11 वाजता आहे आणि तुला त्या ठिकाणी जायचं आहे. निकालाचं सर्टिफिकेट घेतलं. संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक काढत गेलो. रात्री उशिरा घरी गेलो असेल आणि सकाळी दिल्ली. लगेच त्या दिवशी आम्ही सर्व नेत्यांनी सांगितलं, चंद्राबाबूंनी सांगितलं, नितीश बाबूंनी सांगितलं, रामविलास पासवान यांच्या चिराग पासवानांनी सांगितलं, सर्वांनी म्हणून सांगितलं की लवकरात लवकर राष्ट्रपती महोदयांच्याकडे जाऊन आपण सरकार स्थापनेचा कौल मिळावा. कारण स्पष्टपणाचं बहुमत इंडिया आघाडीला त्या ठिकाणी महाराष्ट्र देशाच्या जनतेने दिलं होतं. देशाच्या सत्तेवरती काय सांगितलं गेलं, हिराचंदजी तांबे तुम्ही साहेब या ठिकाणी आहेत, सांगितलं गेलं होतं की संविधान बदललं जाणार. जी इमारत जुन्या संसदेची ब्रिटिशांनी बांधली, त्या जुन्या संसदेच्या इमारतीला या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने संविधान भवन असं नाव देत त्याचं नामकरण केलं. आता ही 23 तारखेला निकाल लागेल. 26 जानेवारीच्या आत महाराष्ट्रातलं सरकार त्या ठिकाणी प्रस्तावित होणं कायद्याने गरजेचं आहे. कारण घटनेमध्ये दिलेलं आहे 5 वर्षापूर्वीच्या तारखेला सरकार प्रस्थापित झालं असेल त्याच तारखेला या राज्यामध्ये सुद्धा सरकार सत्तेमध्ये आलं पाहिजे. पण 26 जानेवारी संविधानाचा तारीख असल्यामुळे देशाच्या लोकसभेचं अधिवेशन 26 तारखेला त्या ठिकाणी बोलू. संविधानाच्या बद्दलचा प्रचंड आदर मनामध्ये ठेवत आज एनडीएच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं जात आहे. तरी पण लोकांच्या मनामध्ये साशंकता निर्माण करण्याचं जाणीवपूर्वक काम वेगवेगळी टिप्पा टिप्पणी केली जाईल. पण आज आपण सर्वांनी म्हणून या गोष्टीवरती भर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशाची एकात्मता, देशाची अखंडता, देशाचं सार्वभौमत्व हे घेऊनच आम्हाला पुढची वाटचाल करत असेल तर तुमचा आणि माझा महाराष्ट्र अधिक गतिमान होण्याची आवश्यकता. महाराष्ट्र शिव छत्रपतींचा राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेल्या राजाधिराज युगप्रवर्तक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. अनेकांनी आपापल्या नावाने राज्य स्थापन केली. तो एकमेव राज्य या जगाच्या पाठीवरती आहे
या राज्याला छत्रपतींनी भोसल्यांचं राज्य म्हणून कधी म्हटलं नाही, तर हे माझं रयतेचं राज्य आहे. असंच आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधोरेखित केलं आणि आज हे आपण सांगतोय की रयतेचं राज्य कसं असावं ते छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिलं. या संसदेमध्ये गेलो, मला समाधान वाटतंय. एका महत्वाच्या कमिटीचं मला अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं. वाढवणच्या बंदरासाठी 80-86 हजार कोटी रुपयाचा निधी भारत सरकारने दिला. 10 लाख नोकऱ्या त्या ठिकाणी थेट निर्माण होणार. या देशातलं आणि जगातले मोजके जे काही बंदर होणार आहेत त्याच्यातलं सर्वात मोठं बंदर कुठलं होणार आहे तर तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातलं पालघर तालुक्यात जिल्ह्यातलं वाढवणच्या परिसरातलं बंदर होणार. मी 2दा पंतप्रधान महोदयांची भेट घेतली, अमित भाईंची भेट घेतली. दिघीचे बोल एकेकाळी विजय कर्णधारी बँकक्रप्ट झाले, त्याच्यामध्ये तसंच राहिलेलं होतं. अनेकांचे पैसे सुद्धा त्या काळामध्ये गेलेले होते. इथे बसलेले भेटे अनेकांचे सुद्धा पैसे विजय कर्णधारीने त्यावेळेला पुरवले. अदानी साहेबांना भेटलो, त्यांनी ते बोर्ड घेतलं. मी पंतप्रधान महोदयांना विनंती केली की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सत्तेचा खासदार असायचं तर काय फरक होतो ती मला 3 सांजेच्या वेळेला या जंजिरा रोडमध्ये आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. विनंती केली पंतप्रधान महोदयांना की दिघी औद्योगिक वसाहत, त्याला दिघी पोर्ट नाव आहे म्हणून दिघी पलीकडे आगरदांडा आहे. आपण श्रीवर्धन, मुरुड, तळा, रोहा, माणगाव या 5 तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहत बनेल. 40,000 कोटी रुपये भारत सरकारने मंजूर केले आणि आता त्याची परिक्रमा सुरू झाली. ज्याच्यातून उद्याच्या भवितव्यातल्या रोजगाराचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याची ताकद आणि शक्ती या माध्यमातून मिळेल. पण एका गोष्टीचा निर्णय आम्ही ठामपणाच्या ठिकाणी घेतलेला आहे की कुठलाही रासायनिक प्रक्रिया करणारा उद्योग त्या ठिकाणी येणार नाही. असे उद्योग येतील की आपल्या या संबंध कोकणाच्या निसर्गाशी समरस राहणारे उद्योग या सगळ्या परिसरामध्ये येतील. 2 लाख कळत न कळत नोकऱ्यांची संधी या दिघी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून निर्माण होणार आहे.